साहेबांनी एफडीएचे जे आयुक्त आहेत साहेबांनी जो ऍक्शन्स घेतलेले आहे आता सध्या, ही खरंच एक चांगल्यारीत्या म्हणू शकतो. कारण आज जे आपण अन्न खातो ते कम्प्लिटली हे अडल्टरेशन्स म्हणजे भेसळयुक्त आहे. जेव्हा माझं एज्युकेशन झालं होतं, इंडिया फोरमचे डॉक्टर पशुपतीनाथन म्हणून होते. गोव्याला मी एफडीएचा कोर्स केला होता आणि आज मी इंडिया फोरमला ऍज अ एफडीए फूड सेफ्टी ट्रेनर म्हणून रिप्रेझेंट पण आहे आणि विथ जॉब मी ते करतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी माझ्या घरामध्ये जेव्हापासून आरोग्य फॅमिलीत आलो किंवा त्याच्या आधी पण जी काही मार्केटमधून वस्तू घेऊ, आज मी 9 हॉटेल लीड करतो जनरल मॅनेजर ऑपरेशन्स म्हणून. तर आमचं कनेक्शन मार्केटमध्ये असतं किंवा भाजीपाला म्हणा किंवा फळं म्हणा किंवा बाकी डेअरी बुचरी, तर प्रत्येक गोष्ट ही भेसळयुक्त आहे हे ओळखण्याची पद्धती मला माहित असल्यामुळे माझ्याकडे येणारा प्रत्येक वेंडर हा घाबरून येत असे. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करणार तर ह्या प्रकारचे प्रश्न मी त्याला विचारत होतो. त्याचं पदार्थ चेक करायचो, त्या ज्या ठिकाणी ते मॅन्युफॅक्चरिंग होतंय त्याची जाऊन मी ऑडिट करत होतो. त्यानंतर त्या प्रोडक्टला आमच्या हॉटेलमध्ये इन होतं. त्याशिवाय मी एकही वेंडर रजिस्टर केला नव्हता. आणि आज कोल्हापुरामध्ये जी मालक संघ असोसिएशन आहे आमची, त्याच्यामध्ये मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आता मागेच आम्ही शिवाजी विद्यापीठमध्ये कोल्हापूरला एक जनजागृता म्हणून फूड सेफ्टी ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला आणि फारच लवकर मी या क्षेत्रामध्ये पण आता पदार्पण करत आहे. कारण एक एक प्रकारे म्हणू शकतो ना, जसं आज आरोग्याची माणसाला गरज आहे, पण आरोग्याचा प्लॅटफॉर्म हा फक्त या चांगल्या सवयी आणि चांगल्या भेसळ न असलेल्या अन्नामुळेच होऊ शकतो. आणि हे लोकांना पटवून देण्यासाठी त्यांच्यामध्ये ती जागृती करणं हे फार गरजेचं आहे सर. आणि मी सॅल्यूट करतो मुंडे साहेबांना, ज्यांनी या पर्दाफाश केला. ज्या प्रकारे दूध म्हणा, पनीर, आज अॅनालॉग पनीर म्हणतो आपण, म्हणजे असे काही प्रोडक्ट भेटले की पॅकेट्स ब्रँडेड आहेत आणि आतमध्ये ॲडल्टरेटेड प्रोडक्ट होते भरपूर. आज मिरची पावडर म्हणा, तुम्ही पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवा, जस्ट डिझॉल्व करा आणि समोर ठेवा, बघा तुम्हाला पूर्ण कलर सेम हळद आहे त्यामध्ये. तसं कॉफीमध्ये चिकोरीने अडल्टरेशन्स आहे. हे भरपूर असे प्रकार आहेत त्यात. तर फार भीती वाटते. मँगोचा इन्सिडेंट किती मोठा झाला, जे आंब्याच्या सीझन मध्ये म्हणा. आज मार्केटमध्ये जे पालक घालतात किंवा पपई पिकलेले असते, आपण म्हणतो ना पपई, नॉर्मली त्याला ते केमिकल आहे, ते केमिकलची फवारणी मारली की ती 2 दिवसामध्ये पपई अशी पिवळी होते. म्हणजे व्हेरी डेंजर, व्हेरी म्हणजे व्हेरी हार्मफुल टू युअर बॉडी. आणि आज आपण जो आपला सकस संतुलित आहार घेतोय त्याच्या मागे एकच कारण आहे की आपल्याला हा प्रत्येक घरामध्ये लोकांनी घेणं गरजेचं आहे. कारण बाहेरचं खाणं हे खरंच एक विष खाल्यासारखं आहे आपल्याला आणि फार रिस्की आहे ते येणाऱ्या काळामध्ये. जर आपण पूर्ण भारतामध्ये ह्या गोष्टी जर लोकांनी आणि जे काही सप्लायर वेंडर किंवा जे असोसिएशन आहे त्यांनी जर नाही इम्प्रूव्ह केलं, 100% भारत हा येणाऱ्या काळामध्ये कॅन्सरसाठी समाविष्ट आणि टॉपेस्ट कंट्री असणार आहे. जर आपण स्वतःची काळजी नाही घेतलं तर. मी तर म्हणतो लोकांना की आव्हान आहे की आमच्या या आरोग्य फॅमिलीत या आणि स्वतःची लाईफस्टाईल बदला आणि ह्या गोष्टीपासून स्वतःचा बचाव करा. येस येस येस, थँक्यू सर, थँक्यू. हे आहेत आपले, थँक्यू सो मच. येस येस, दळवी सर होते की ज्यांनी आता खूप चांगल्या लेवलला ते काम करतायत. फूड डिपार्टमेंटच्या संदर्भात खूप ते ट्रेनिंग वगैरे देतात, जनजागृतीचं काम करतात. ओके, तर काळजी घ्या सगळ्यांनी, बाहेरचं खाणं टाळा आणि प्रत्येक वस्तू चेक करा, खात्रीशीर करा. ओके, शक्यतो सकस संतुलित आहार घेऊनच तुम्ही कुठेही प्रवासाला जर गेलात तर हा आहार सोबत ठेवा. प्रॉपर इनटेक करा. आपल्या घरच्यांना सुद्धा सांगा इनटेक करायला आणि या माध्यमातून तुम्ही मेडिकल फ्री लाईफ जगू शकता. ओके, तर थँक्यू. आज ऑल पार्टिसिपेट, आज सगळ्यांनी खूप भारी आणि पॉवरफुल वर्कआउट केला आणि खूप छान. उद्या भेटू आपण 5:20 न्यू पार्टिसिपेट सोबत, नवीन वेलनेस कोच सोबत. ओके, आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला पण शुभ दिवस, सगळ्या आरोग्य फॅमिलीला शुभ दिवस. थँक्यू. 5 शब्द बोलायची संधी दिला सर तुम्ही. थँक्यू. येस येस, थँक्यू सो मच. बाय. बाय बाय सर. थँक्यू सर, खूप छान.